सगळे आणि हा जो सकाळपासून कार्यक्रम चाललेला, सकाळी पारायण झालं, त्यानंतर दुपारी विडाऊसर आणि नंतर 4 वाजता 3-4 वाजता देवपूजा वंदन, असा हा संध्याकाळी परत विडाऊसर भोजनाचा कार्यक्रम, असा हा आपला चालत आलेला आहे. आणि हा शेवटचा समारोपाकडे आलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये चक्रवर्ती सेवा समिती युवा ग्रुप, या युवा ग्रुपचा हा 7वा वर्धापन दिन. खरोखरच आज मला आठवत आहे, डोमीग्राम निवासी कैवल्यवासी श्री मोठे बाबा यांच्या हस्ते या ग्रुपचं सुरुवात झाली आणि त्यांनी सुरुवात करून दिलेले. आणि तेव्हापासून हा ग्रुप सेवा करत आलेला आहे. आणि सेवेचं महत्त्व संघटना केल्यानंतर आणि असं सेवा केल्याने काय फरक पडतो हे अनुभवायला भेटलेलं आहे. आणि ही संघटना जेव्हा तयार झाली तेव्हा कुणी सहसा जात नव्हतं, येत नव्हतं, कारण संघटना नुसतीच बनवले का सेवा खरोखर करतायत. परंतु जेव्हा त्या संघटनेमध्ये राहून छोटे छोटे उपक्रम राबवायला लागले आणि छोट्या छोट्या गोष्टींच्या शिकायला भेटायला, त्यामुळं त्या ग्रुपमध्ये खूपसे पोरं जोडले गेले. आणि खरोखरच खूपशा कार्यक्रमाला, छोटे मोठे कार्यक्रम राबवायचे, स्थानवंदनाला, पदयात्रा, प्रवेश यात्रा, अशा खूप सेवेमध्ये सहकार्य करत राहिले, सेवा करत राहिले. परंतु सेवा करत असताना स्वार्थभाव आणि निस्वार्थ भाव कसा असायला पाहिजे, याच्यावरती मी छोटसे एक सांगू इच्छितो. छोटीशी एक कहाणी आहे. एक साधू महात्मे होते आणि ते गावोगावी फिरायचे. परंतु त्यांची अवस्था अशी होती की त्यांच्या अंगावरती कपडे व्यवस्थित नव्हते, त्यांना खायला प्यायला आणि व्यवस्था त्यांची नव्हती. त्यामुळे ते गावामध्ये जायचे, भिक्षा मागायचे आणि बाहेर येऊन जेवायचे. अशा पद्धतीने त्या साधू महात्म्यांचं चाललेलं होतं. आणि एक दिवस ते साधू महात्मे गावामध्ये भिक्षा मागायला आले. आणि गावामध्ये भिक्षा मागायला आल्यानंतर